कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी. कापूस बाजारावर होणार 9,000 रुपये क्विंटल. 11% आयात शुल्क लागू. सीसीआय खरेदी. बांगलादेश संबंध. काय होणार नेमकी लेटेस्ट अपडेट? चला तर जाणून घेऊया. कापूस बाजारावर खरंच 9,000 रुपये होणार का? 11% शुल्काचा परिणाम किती होणार? आणि आंतरराष्ट्रीय संबंध, भारत बांगलादेश संबंध, त्याचबरोबर सीसीआयची खरेदी आणि हमीभावापेक्षा जास्त बाजारभाव. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल, देशातल्या बहुतांश बाजारपेठेमध्ये कापसाला भाव हमी भावाच्या वरती जाऊन पोहोचलेला आहे. आपण पहिल्यांदा सांगितलं होते की शेतकऱ्यांना यावर्षी कापूस 9,000 पर्यंत सुद्धा बाजारभाव जाणार आहे. आत्ताच्या हमी भावानुसार जर आपण बघितलं, सीसीआयच्या खरेदीचं बाजारापेक्षा बाजारामध्ये मार्केट रेट वाढलेला आहे. याचा परिणाम असा झालेला आहे की सीसीआयने खरेदी थोडी थांबवलेली आहे आणि बाजारभाव आपल्याला तेजीत येताना पाहायला मिळतं. कालच्या मार्केटमध्ये आपण जर बघितलं 8,300 अकोला असेल, अकोट असेल, 8,400 पर्यंत बाजारभाव गेलेला आहे. आता इथून पुढे सीसीआय कशी पावलं उचलणार याकडे बाजारभावाचे निकष अवलंबून असणार आहे. अशा परिस्थितीत आता बघा, शेतकऱ्यांची द्विधा मनस्थिती झाली आहे. कापूस विकायचा की ठेवायचा? कापूस बाजारभाव तेजीत येणार का? सध्या आपण जर बघितलं तर सीसीआय हमी भाव जो देत आहे 8,200 8,300 रुपयापर्यंत बाजारभाव. परंतु मागच्या काही दिवसापासून बघितलं तर मार्केटमध्ये सीसीआयचा खरेदी दरपेक्षा स्थानिक बाजारभावामध्ये लोकल व्यापारी जास्त बाजारभाव देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागलेली आहे आणि व्यापारी वर्ग सुद्धा आता चढाओढीत सामील झालेला आहे. व्यापाऱ्यांनी सुद्धा सीसीआयच्या दरापेक्षा जास्त दराने कापूस खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येत्या काही दिवसामध्ये कापसाचा तुटवडा येणार आहे. आता बघा, आंतरराष्ट्रीय धोरणानुसार जो काही 11% कॅर टॅक्स लावलेला आहे, याचा परिणाम असा झाला आहे कापूस आणि आंतरराष्ट्रीय धोरण. हेच आता आधी समजून घेऊया. आपण जर बघितलं तर 19 ऑगस्ट 2025 ते 31 डिसेंबर 2025 पर्यंत करमुक्त आयात कापसाची होती. परंतु 1 जानेवारी 2026 पासून 11% शुल्क लागू केल्यामुळे याचा परिणाम असा झाला आहे की आंतरराष्ट्रीय कापूस भारतात येणं थोडंसं कमी झालं आहे. याचा परिणाम स्थानिक मार्केटमधील कापसाला चांगला बाजारभाव मिळायला सुरुवात झाली आहे. याच्यामुळे आता इथून पुढे कापसाचे दर कसे असणार आहे हे बघणं गरजेचं आहे. कारण का, सरासरी जर आपण बघितलं तर कापसाचा दर 70-75 रुपये होता. आता तो दर 75 ते 82 रुपयापर्यंत झालेला आहे. आतापर्यंत एकूण किती आयात झाली याकडे जर आपण बघितलं तर ऑगस्ट 2025 ते 2026 मध्ये 32 लाख गाठी आयात झालेल्या आहे. एकूण या सीझनमध्ये 50 लाख गाठीचं लक्ष असल्याचं निदर्शनास येतं. एक गाठ साधारणतः 170 किलोची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आता हमी भावाच्या दरम्यान बाजारभाव जो आहे, सीसीआयची खरेदी कमी झाली आहे. कारण का, बाजारभाव जो तेजीत आलेला आहे, यामुळे सीसीआय थोडी सावध भूमिका घेताना आपल्याला दिसत आहे. यानंतर तिसरं महत्त्वाचं कारण जर कापूस बाजारभाव वाढायचं, कापूस बाजारभाव आणि भारत बांगलादेश संबंध. भारत बांगलादेश हा व्यापारी करार सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातून सर्वात जास्त सूत निर्यात जो होतो तो 45% सूत निर्यात हा बांगलादेशला होत असतो. यामध्ये आपण जर बघितलं तर भारत आणि बांगलादेश ह्या चांगल्या देशांमध्ये व्यापारी करार होत असतात. आता इथून पुढं व्यापारी संबंध कसे असणार आहे? बांगलादेश सुद्धा त्या ठिकाणी टॅक्स लावायच्या विचारात आहे. भारताचा एकूण कापसापैकी जवळजवळ 40-45% कापूस त्या ठिकाणी जात असे. इतर त्या देशांनी जर काही टॅक्स लावला तर याचा परिणाम सुद्धा भारतामध्ये होऊ शकतो. आपण जर बांगलादेशची आकडेवारी जर बघितली तर एकूण त्या कापूस निर्यातीपैकी जे काय आयात करतो कापूस, याच्यामध्ये भारताचा 20 ते 30% वाटा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सर्वात जास्त आफ्रिका आहे. 2024-25 आकडेवारीनुसार 27 ते 28% कापूस हा बांगलादेश भारताकडून घेत असतो. आता इथून पुढे सप्लाय डिमांड कसं असणार आहे? कापूस खरंच तेजीत येणार का हे बघणं गरजेचं आहे. पहिलं कारण आपण सांगितलं, सीसीआयची मंदावलेली खरेदी, स्थानिक बाजारभावामध्ये बाजार वाढलेले आहे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय निर्णय. आता सरकारी धोरण येईपर्यंत कापसाची बाजारभाव तरी तेजीत असणार आहे. कारण सरकारचं जे काही धोरण आहे 11% टॅक्स हा लवकर बदलणारा नाही. कारण का, लगेचच्या लगेच निर्णय बदलणे सरकारला योग्य नाही. आता बघा, केंद्र सरकारच्या धोरणाचा आणि राज्यातील खरेदीचा काय परिणाम होणार आहे? स्थानिक व्यापारी वर्ग आणि स्थानिक उद्योगपती जे आहेत ते या धोरणाला विरोध करत आहे. कारण बाहेरच्या देशातून येणारा कापूस त्यांना स्वस्त दरामध्ये मिळत आहे. परंतु आता या धोरणाचा विरोध जर केला तर सरकार काय निर्णय घेईल हे बघणं गरजेचं आहे. तोपर्यंत मात्र कापसाला 7,500 ते 8,500 रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव असणार आहे. आता जसे देशातील कापूस बाजारभाव वाढले तसे देशाबाहेरील सुद्धा कापसाला चांगली मागणी मिळायला सुरुवात होणार आहे. आपण जर सरासरी कापसाचा दराचा विचार जर केला तर यामध्ये आपण बघितलं 70, 75 ते 85 रुपयापर्यंत कापूस समुद्रपूर मार्केट, वडवणी मार्केट, हिंगणा मार्केट, घाटांची मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खुल्या बाजारपेठेचा मोठा परिणाम आता व्हायला सुरुवात झाली आहे. खुल्या बाजारपेठेमध्ये आयात निर्यात दर लावल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेरचा कापूस येणं बंद झालेला आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी चांगल्या चढाओढीने कापूस खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हमीभावाच्या दरम्यान कापूस भाव असल्याने सीसीआयची खरेदी कमी झालेली आहे. कारण का, सीसीआयला कापूस विकण्याला मोठा खर्च येत असतो. इथून पुढचा कापूस बाजारभाव कसा असणार आहे आता हे बघणं गरजेचं आहे.
आता बघा, जे काही देशातील उद्योग आहे, हे उद्योगांनी मागणी केली आहे की शुल्कयुक्त आयातीला परत मुदतवाढ देण्यात यावी. परंतु आता ही मुदतवाढ सरकार कधी देणार हे बघणं गरजेचं आहे. तोपर्यंत तरी सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस बाजारभाव वाढणार आहे. येत्या काही दिवसामध्ये 85-86 रुपयापर्यंत सुद्धा कापूस जाऊ शकतो. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? आमचं विश्लेषण आपल्याला कसं वाटलं? कमेंट करून कळवा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. कापूस बाजारभाव तेजीत येणार, कापूस बाजारभाव वाढणार. कापूस बाजारभाव गेल्या काही दिवसापेक्षा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, नोव्हेंबरपेक्षा येत्या काही दिवसामध्ये समुद्रपूर कापूस मार्केट असेल, काटोल मार्केट असेल, भिवापूर मार्केट असेल, नागपूर कापूस मार्केट, हिंगणघाट कापूस मार्केट असेल, सर्व ठिकाणी 8,500च्या दरात कापूस मार्केट जाणार आहे. कालच्या मितीला अकोला या ठिकाणी कापूस बाजार वाढलेलं होतं. खुल्या बाजारपेठेचा मोठा परिणाम सुरू झालेला आहे आणि बहुतेक ठिकाणी आता या 3 गोष्टी परिणामकारक ठरणार आहे. आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं? कमेंट करून कळवा. कापूस बाहेर निर्यात, भारत बांगलादेश धोरण आणि CCIची खरेदी आणि आयात शुल्क याविषयीचा व्हिडिओ आपणास कसा वाटला? कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.